एकंदरीतच हा राजीनामा म्हणजे अजित पवार गटाला मोठा सेटबॅक दिसतोय। मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांनी त्यांचा राजीनामा वेळोवेळी मागितला होता, तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुद्धा दबाव वाढताना आता दिसतोय। कोर्टाने कोकाटेंना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। एकंदरीतच आपण बघितलेलं होतं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, कारण माणिकराव कोकाटे हे तब्बल 20 वर्षांपूर्वीच्या एका घोटाळ्यामध्ये आता दोषी आढळलेले आहेत आणि त्यानंतर आता कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी देखील दबाव आहे। मात्र आता एकीकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला असताना माणिकराव कोकाटे हे देखील राजीनामा देणार का आणि त्यांचा राजीनामा सुद्धा नैतिकतेच्या आधारावर घेतला जाणार का, हा देखील मुद्दा या ठिकाणी आता उपस्थित होतोय। राष्ट्रवादीचे 2 महत्त्वाचे नेते आपण पाहिलं, सेजल तर त्यांच्यावरती राजीनाम्याची टांगती तलवार होती। वेळोवेळी विरोधकांकडून मागणी केली जात होती। एकाची विकेट आता गेली आहे, दुसरा आता तरी सतर्क होऊन नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देणार का हे पाहावं लागणार आहे। मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री असणं हे कुठल्याही सरकारसाठी योग्य नाही।